आज मी चक्क 2 महिन्यानंतर फेस मास्क वापरला आहे आणि कसा वापरला आहे काय हे सगळं पुढं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्टे इन व्हिडिओ संपूर्ण पहा. आज मी थोडंसं स्वतःसाठी वेळ द्यायचं ठरवलं. घरकाम, जबाबदाऱ्या आणि रोजची धावपळ यामध्ये स्वतःकडे वेळ द्यायचं विसरूनच जातो आपण. म्हणून मी आज स्वतःचा सेल्फ केअर रुटीन शेअर करायचं ठरवलं. माझ्याकडे गार्नियरचा फेस मास्क होता. खूप दिवसांपासून मी वापरलाच नव्हता. साधारण 2 महिने झाले असतील मी स्किन केअर केलंच नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला आज आपण छान असं गार्नियरचं हे जे फेस मास्क आहे त्याचा यूज करूया. आता हा मास्क लावायचा म्हटलं तर साधारण 20 मिनटं तरी यासाठी द्यावे लागणार आहेत. आणि हे करत असताना मी घरातील काही छोटी मोठी कामं उरकायची असं मनाशी ठरवलेलंच होतं. कारण आता हे लावलं की 20-25 मिनटं तरी तोंडावरती हा बागुलबुवा ठेवावाच लागणार होता. पण मग मी कंटाळा करते आणि हे राहून जातं. 2-2, 3-3 महिने मी कोणतंही स्किन केअरचं रुटीन फॉलो करत नाही आणि मग चेहऱ्यावरती थोडेसे का असेनात काळे डाग वगैरे असे येतात. त्यामुळे म्हटलं चला आज हे करायचं म्हणजे करायचंच. आणि आत्ता मी हा दुपारचा वेळ यासाठी काढला आहे आणि आता हा लावून घेते. बघा कसा बागुलबुवासारखा चेहरा दिसतोय. मास्क लावून घेतला आणि चला म्हटलं आता माझी कपड्यांच्या बऱ्याच घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या आणि भरपूर असा या काउंटरवरती नेहमीप्रमाणे इथं 2 दिवस झाले की इथं भरपूर असा ढिगारा पडतो कपड्यांचा. तर काही इस्त्रीचे कपडे होते, काही रेग्युलरचे होते आणि बरेच असे मिक्स पण झालेले होते. आता जस्ट मी गावावरून जाऊन आलेले त्यामुळं इथं नवीन जुनी पण कपडे अशी मिक्स झालेले होते. आणि रिसेंट अधिक महिना झाला आहे त्यामुळं अधिक महिन्यामध्ये जे काही वाण असतं तर ते सुद्धा मला मिळाले आणि त्यामध्ये साडी, ब्लाऊज हे सगळं छान असं मी तयार करून पण घेतलं आहे. तर ते पण मला आज ट्राय करायचं आहे आणि ते निमित्त पण झालं मला की आता थोडंसं स्किन केअर करून घेते आणि त्याबरोबरच मग साडी पण नेसून बघणार आहे. मस्त मज्जा वाटते अशी माहेरची साडी नेसायला. हे सगळं करत असताना असं वाटतं की थोडंसं आपण स्वतःसाठी वेळ काढला, थोडंसं आपण स्वतःसाठी स्वतःच्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या सेल्फ केअरसाठी वेळ काढला की आपल्याला स्वतःलाच एक फ्रेश फील वाटतं आणि खरंच खूप छान वाटतं मनातून. आता ही साडी मी अंगावरती टाकून वगैरे पण बघितली आहे. इथला काउंटर मी एकदम क्लीन केला आहे. आणि आता हे बघा या मास्कच्या पाऊचमध्ये सुद्धा जेल होतं. आपले हातसुद्धा ना घरकामामुळे भरपूर असे ड्राय झालेले असतात तर ते मी सगळं हाताला लावून घेतलं. आता हे थोडं थोडं ड्राय झालं आहे. हा मास्क काढला आणि एवढं भारी फील होतं तर काय सांगू तुम्हाला. इतकं छान मऊ असं म्हणजे ना सॉफ्ट अशी स्किन लागत होती हातालाच. थोडा वेळ मी एक 3-4 मिनटं तरी असं मस्त मसाज करून घेतला आणि त्यानंतर चेहरा एकदम स्वच्छ धुतला आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःचं पण छान आवरलं. ते पुढे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आपण प्रत्येक स्त्री बघा घरासाठी सगळं काही करत असतो, मुलाबाळांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी. पण आपण आपल्याला स्वतःला किती वेळ देतो. तर छान अशी मी ही साडी नेसलेली आहे, मस्त वाटतंय. आणि हा ब्लाऊजसुद्धा माझ्या वहिनींनी शिवला आहे. छान असा बसला आहे मला तो. आता बघा मस्त छानपैकी मी रोजचं जे रेग्युलरचं आपण स्किन केअर करतो, जे काय मॉइश्चरायझर वगैरे लावतो, पावडर लावतो तर ते सगळं मी लावून घेते. छान अशी मी क्लिपसुद्धा घातलेली आहे. आणि एव्हाना तुम्ही नोटीस केलं असेल माझे केससुद्धा छान वाढलेले आहेत. 1 वर्षामध्ये बघा इतके वाढलेत. आता मला छान हेअरकटसुद्धा करायचा आहे. तो लवकरच मी करेन आणि त्याचा व्हिडिओसुद्धा करण्याचा प्रयत्न करेन. अशी मी तयार झाले मस्त आणि मला स्वतःलाच इतकं फ्रेश वाटतंय की छान वाटतंय असं. तुम्हीसुद्धा सेल्फ केअरसाठी काय काय करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि ही साडी कशी दिसते हे पण सांगा. तुम्हाला मी हा पदर वगैरेसुद्धा दाखवते. चला भेटूया एका नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये. मी स्वतःच असं ना छान स्किन केअर केल्यामुळं मला स्वतःला छान फील होत होतं आणि तेच दाखवत होते. थोडंसं मी आत बाहेर करूनसुद्धा साडी मला बघायची होती त्यामुळं हे असं मी बघितलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ कॉलद्वारे मी वहिनींना पण साडी दाखवली. ते पण ह्यामध्ये शूट केलं आहे. ते शूट करायचं होतं म्हणून मी हे आत बाहेर केलेलं आहे. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.